पुरस्पर करतीची जोडी, पुरस्पर करतीची जोडी, डाव परपंचाचा मांडी माझ्या राजार, डाव परपंचाचा मांडी माझ्या राजार. नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी अंगद तौर. इंडी जर्नलच्या शेती मातीच्या गोष्टी या पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, दर रविवारी आठवड्यात कृषी क्षेत्रातील घडामोडी आणि बाजारभाव यांचा आपण एकत्रित आढावा या पॉडकास्टमध्ये घेत असतो. त्याचबरोबर राज्यभरातील काही प्रयोगशील शेतकरी, कृषी तज्ज्ञ, शेतमाल बाजारभाव विश्लेषक आणि राज्यातील कृषी पत्रकार यांच्याशी आपण मुलाखतीच्या माध्यमातून चर्चा करत असतो. यावेळी आपल्या कार्यक्रमात अजित कोरडे असणार आहेत. महाराष्ट्रातील एक यशस्वी टोमॅटो उत्पादक शेतकरी अशी अजित कोरडे सरांची ओळख आहे. राज्यात टोमॅटो पिकाचे बाजारभाव पडलेले आपण बघितले. शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकून दिला, त्याचे व्हिडिओही सोशल मीडियात व्हायरल झालेले पाहायला मिळाले. त्यानिमित्तानं कृषीमाल बाजारभाव आणि एकंदरीतच त्यानंतर जी काही परिस्थिती उद्भवते, त्याचे बाजारभाव पडल्यानंतर यावर आपण चर्चा झालेल्या बघितल्या. टोमॅटो पिकातील ही सध्याची जी परिस्थिती आहे याविषयी अजित कोरडे यांच्याशी आपण आजच्या पॉडकास्टमध्ये चर्चा केलेली आहे. तर त्या अगोदर बघूयात देशातील आणि राज्यातील कृषी क्षेत्रातल्या महत्त्वाच्या घडामोडी. तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही इंडी जर्नलच्या इंडी रेडिओ या ॲपवर हा कार्यक्रम ऐकत आहात. इंडी जर्नल हा जाहिरातींवर अवलंबून नसलेला एक स्वतंत्र पत्रकारिता करणारा प्लॅटफॉर्म आहे. आमच्या indiejournal.in या वेबसाईटला नक्की भेट द्या. आमचं इंडी जर्नल हे यूट्यूब चॅनलसुद्धा लाईक करा, सबस्क्राईब करा. तर शेतकरी मित्रांनो, सुरुवात करूयात शेती जगताशी संबंधित महत्त्वाच्या घडामोडींपासून. सरकारच्या तसंच स्थानिक स्वराज्य मालकीच्या मालमत्ता यांचा वापर करून विकास कामासाठी निधी उभारता येऊ शकतो असं केंद्र सरकारनं सुचवलेलं आहे. तर ही एक महत्त्वाची घडामोड मागच्या आठवड्यात घडली. पंचायत राज मंत्रालयानं 16 ऑगस्ट रोजी एक मार्गदर्शक सूचना जाहीर केली, ज्यात काही विषयांचा सरकारनं समावेश केला. ग्रामपंचायतींनी आपापल्या पातळ्यांवरती ग्रामसभेमध्ये चर्चा करावी आणि त्यातून ग्रामपंचायतीच्या अखत्यारीमध्ये ज्या मालमत्ता आहेत त्या भाडेतत्वावर देता येऊ शकतात किंवा अनेक मार्गांनी त्यातून काही निधी उभारता येऊ शकतो आणि तो निधी विकास कामासाठी वापरता येईल असं सरकारचं म्हणणं आहे. तर मंत्रालयानं दिलेल्या आकडेवारीनुसार देशात 2,55,366 ग्रामपंचायती आहेत. आजवर स्थानिक स्वराज्य संस्था तसंच खास करून ग्रामपंचायतीसाठी जो निधी मिळतो तो राज्य सरकार आणि मुख्य करून केंद्र सरकारकडून हा निधी दिला जातो. तेव्हा ग्रामपंचायतींनी, स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्वतः विकास निधी उभारावा यासाठी या अगोदर वित्त आयोगाने बऱ्याचदा सूचना दिल्या होत्या आणि त्यासाठी काहीतरी एक योजना असावी असाही मुद्दा या अगोदर मांडला गेला होता. तेव्हा पहिल्यांदाच सरकारने मॉनिटायझेशन ऑफ ॲसेट्स हा निर्णय घेतलेला आहे. तेव्हा यानंतरच्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था, खास करून ग्रामपंचायती कशा प्रकारे निधी उभारतात हे येत्या काळात आपण पाहू शकतो. तर या मुद्द्यावर बरीचशी चर्चा दोन्ही बाजूनी होताना दिसते. यानंतर महाराष्ट्रामध्ये साखरेला पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर उच्चांकी दर मिळाला. मागच्या आठवड्यात स्थानिक बाजारपेठेत साखरेला 3,500 रुपये प्रति क्विंटल एवढा दर पाहायला मिळाला. भविष्यात साखरेचा तुटवडा जाणू शकतो. यातून व्यापारी मोठ्या प्रमाणावर ही खरेदी कारखान्यांकडून करत आहेत असं काही बाजार विश्लेषक सांगतात. साखरेचं किमान जे विक्री मूल्य आहे ते 3,100 रुपये प्रति क्विंटल आहे असं आपण सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. आता खास करून येते जे 2 महिने आहेत सणासुदीच्या काळामध्ये मागणी अजून वाढण्याची शक्यता असते दरवर्षी आणि मग साखरेचे भावही वाढू शकतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर जर आपण बघितलं तर साखरेला मागच्याच आठवड्यात $500 प्रति टन एवढा उच्चांकी दर मिळाला होता आणि गेल्या 2 वर्षाच्या तुलनेत हा मिळालेला सर्वोत्तम दर होता. जागतिक परिस्थिती ब्राझील देशामध्ये थोडी प्रतिकूल आहे, तिथं थोडा दुष्काळ आहे आणि त्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही साखरेचे दर वाढू शकतात. भारतातलं मात्र साखरेचं उत्पादन दरवर्षी इतकंच असणार आहे. महाराष्ट्रातलंही उत्पादन तेवढंच नेहमीसारखं सरासरी असणार आहे. त्यामुळं देशांतर्गत पुरवठा करूनही भारत मोठ्या प्रमाणावर साखर बाहेर निर्यात करू शकतो. सध्या मात्र घाऊक बाजारामध्ये साखरेचे दर जरी स्थिर दिसत असले तरी येत्या काळामध्ये ते वाढू शकतात असा अंदाज कृषी माल बाजारभाव विश्लेषक सांगताना दिसतात. राज्यात कोकणामध्ये पहिल्यांदा पूर आला, त्यानंतर काही दिवस पावसाने दडी मारली आणि पुन्हा एकदा पाऊस मराठवाडा, खानदेश, कोकण
आणि विदर्भात येऊन गेला आणि त्यानं खूप मोठं नुकसान राज्यात केलं. सप्टेंबर महिन्यात येत्या काळात सरासरीच्या तुलनेत 110% जास्त पाऊस पडू शकतो, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने, पुणे इथे जे भारतीय हवामानशास्त्र विभाग आहे त्यांनी ही शक्यता वर्तवलेली आहे. राज्यात महापुरामुळे शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं आहे त्यात पुन्हा पीक विमा कंपन्या ज्या पद्धतीने काम करतात आणि पीक विम्यातून परतावा शेतकऱ्यांना मिळणार का यावरही सध्या राज्यात चर्चा होताना दिसते. राज्य सरकार यात काय निर्णय घेणार, काय भूमिका घेत आहे यावरही चर्चा झालेली पाहायला मिळाली. यानंतरची एक बातमी आहे ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांना बळ देण्यासाठी, म्हणजे अर्थातच ग्रामपंचायतींना पुन्हा एकदा विकास कामासाठी निधी मिळावा म्हणून 13,385 कोटी रुपयांचा निधी लवकरच देण्यात येणार आहे. 2021-22 या वर्षात ही रक्कम आपापल्या ग्रामपंचायती खर्च करू शकतात त्यांना जेवढा निधी मिळतो त्याच्या तुलनेत. 15व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र सरकार ही रक्कम स्थानिक स्वराज्य संस्थांना देऊ करणार आहे. कोरोना काळात जर आपण बघितलं तर राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून जो निधी ग्रामपंचायतींना मिळत असतो तो निधी थकला होता. बरेच दिवस तो निधी मिळालेला नाही या ग्रामपंचायतींना. तेव्हा केंद्र सरकारनं यावर्षीच्या अर्थसंकल्पातही याची घोषणा केली होती. हा निधी लवकरच देशातील ग्रामपंचायतींना मिळणार आहे. मागच्या पॉडकास्टमध्ये आपण सोयापेंडीच्या आयातीबद्दल विस्तृत चर्चा केली होती. सोयापेंडीच्या आयातीसाठी सरकारनं जी परवानगी दिलेली आहे त्या 12 लाख टन सोयापेंडीचं जी निर्यात होणार आहे आपल्या देशामध्ये ती अगोदर फक्त 2 बंदरांमधूनच होणार होती. परंतु सरकारनं आणखी 3 नव्या बंदरांना ही आयात करण्याची परवानगी दिलेली आहे. कालच शुक्रवारी परकीय व्यापार महासंचालक यांनी दिलेल्या माहितीनुसार GM सोया मिल, ज्याला आपण सोयापेंड म्हणतो, त्याची आयात मुंबई, ट्युटिकोरिन आणि विशाखापट्टणम या 3 बंदरांमधून ही आयात आता शक्य होणार आहे. म्हणजे अगोदर फक्त 2 बंदरातून ती होणार होती, ती आता 5 बंदरातून एकूण होणार आहे. देशभरात तांदूळ पिकाच्या लागवडीच्या क्षेत्रात मोठी वाढ नोंदवली गेली, ज्याला आपण भात पीक असं म्हणतो. खरीप हंगामात देशात बऱ्याच भागात चांगला पाऊस झाल्यानं हे क्षेत्र वाढले. कृषी मंत्रालयानं दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार यंदा देशात 400 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात भात पिकाची लागवड झालेली आहे. केंद्र सरकार साखर उद्योगाची मदत करते ही गोष्ट खोटी आहे, असं पत्र इंडियन शुगर मिल असोसिएशननं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी असं म्हटलं की साखर उद्योगाला आम्ही मदत करतो असं जे सरकार नेहमी दावा करतो त्या दाव्याला आमचा आक्षेप आहे. इथेनॉलचे दर कारखान्यांना वाढवून मिळावेत, साखरेचे जे काही किमान खरेदी मूल्य आहे 3,100 रुपये प्रति क्विंटल त्यातही वाढ व्हावी अशी आम्ही मागणी आजवर करत होतो, पण सरकारने त्या मागणीकडे लक्ष दिलेलं नाही. तेव्हा सरकार नेहमी जो काही दावा करत असतो की साखर उद्योगाला आम्ही मदत करतो तो दावाच मुळात खोटा आहे असं या पत्रामध्ये म्हटलेलं आहे. द हिंदू बिझनेस लाईन या वृत्तपत्राने यावरती एक विस्तृत वार्तांकन केलेलं आहे. ॲमेझॉन इंडिया या कंपनीनं किसान स्टोअर सुरू केलं आहे. ही एक महत्त्वाची घडामोड कृषी क्षेत्रातली आपण ज्याकडे बघू शकतो. ॲमेझॉन ही एक खूप मोठी कंपनी आहे ज्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आता ॲमेझॉनने जे सुरू केलेलं आहे किसान स्टोअर, तिथं सुरुवातीला सध्या तरी 20हून अधिक ब्रँडच्या कृषी निविष्ठा उपलब्ध असणार आहेत, ज्याला आपण ॲग्री इनपुट प्रोडक्ट्स म्हणतो. ते 20पेक्षा जास्त ब्रँड्स तिथं उपलब्ध असणार आहेत सुरुवातीला. तर या ब्रँडचं नाव किसान फार्मर असं ॲमेझॉनने ठेवलं आहे. ॲमेझॉनने सुरू केलेल्या या स्टोअरमध्ये बियाणं, शेतीसाठी जे आपल्याला काही अवजारं लागतात ती सगळी उपलब्ध असणार आहेत आणि ती कॉम्पिटिटिव्ह प्राइसेसमध्ये उपलब्ध असतील असं ॲमेझॉननं म्हटलेलं आहे. म्हणजे तुम्ही तुलना करू शकता, किती रुपयांना ती वस्तू उपलब्ध आहे ते बघू शकता. त्याची ऑर्डर ऑनलाईन केल्यानंतर शेतकऱ्यांना घरपोच ही सुविधा आम्ही देऊ असं ॲमेझॉनने त्यांच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलेलं आहे. देशाचे कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांच्या हस्ते ॲमेझॉनच्या या पहिल्या स्टोअरचं नुकतंच उद्घाटन झालं. या प्रसंगी ॲमेझॉननं काही महत्त्वाच्या गोष्टींची घोषणा केली, ज्यात ॲमेझॉन म्हणतं आहे की हिंदी, तेलुगू, कन्नडा, तमिळ आणि मल्याळम अशा भाषांमध्ये आमची ही सुविधा उपलब्ध असेल. त्यामुळे शेतकऱ्यांना इंग्लिश भाषा येत नसली तरी ते हे ॲप वापरू शकतात. येत्या काळामध्ये देशात 50,000हून अधिक दुकानं आम्ही सुरू करू, ज्यात शेतकऱ्यांना कृषी सल्ला दिला जाईल, त्यांना ही अवजारं शेतीच्या ज्या कृषी निविष्ठा असतात
त्या खरेदी करण्यासाठी आम्ही मदत करणार आहोत. त्याच्या माध्यमातून शेतकरी खरेदी करू शकतात असं ॲमेझॉनने म्हटलेलं आहे. तेव्हा ही खूप महत्त्वाची घडामोड. खाजगी कंपन्या, खास करून ॲमेझॉनसारखी जागतिक कंपनी भारतात येते आणि ते हा उद्योग इथं शेतकऱ्यांसाठी म्हणून सुरू करतात. ह्याकडे आपण पाहू शकतो. जाता जाता एक राष्ट्रीय स्तरावरील अपडेट द हिंदू बिझनेस लाईन यांनीच यावर एक विस्तृत वार्तांकन केलं आहे. भारताला डावलून जो आपला शेजारचा देश आहे पाकिस्तान, ते इतर देशांकडून काही मालाची आयात करत आहेत आणि या संदर्भात आकडेवारी देऊन हा रिपोर्ट प्रसिद्ध झालेला आहे. तर भारताकडे मोठ्या प्रमाणावर साखर आणि गहू उपलब्ध असतो. जो गहू भारत इतर देशांना निर्यात करतो नेहमीच. पाकिस्तान तसा आपला शेजारील देश आहे, तेव्हा भारताकडून अशा वस्तू शेतमाल जर पाकिस्तानने आयात केला तर त्यांना त्या स्वस्तात पडू शकतात. परंतु पाकिस्तान मात्र इतर देशांकडून ह्या गोष्टी आयात करून जास्तीची किंमत मोजते आहे. तर एक उदाहरणादाखल आपण जर काही गोष्टी बघितल्या तर मागच्याच पंधरवाड्यामध्ये द इकॉनॉमिक कोऑर्डिनेशन कमिटी ऑफ पाकिस्तान यांनी काही जो माल आयात केला त्यांच्या देशात, त्यातली आकडेवारी जर आपण थोडक्यात बघितली तर 1.1 लाख टन गव्हाची आयात त्यांनी केली आणि त्याला जो पैसे त्यांनी मोजले त्यासाठी 26,000 रुपये प्रति टन. 2 लाख टन साखर त्यांनी आयात केली आणि त्यासाठी 48,000 रुपये प्रति टन एवढी किंमत पाकिस्तानने मोजली. तर भारताकडून स्वस्तात मिळू शकणारा गहू आणि साखर हा माल पाकिस्तान दुसऱ्या देशांकडून घेते. जम्मू काश्मीरच्या मुद्द्यावरून पाकिस्तान नाराज असल्यानं ही आयात होऊ शकत नाही असं या वार्तांकनात म्हटलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण बघितलं मागच्या आठवड्यात टोमॅटो पिकाचे बाजारभाव एवढे खाली पडले की शेतकऱ्यांनी टोमॅटोचे कॅरेट रस्त्यावरती ओतून दिले. सगळीकडे लाल चिखल झालेला पाहायला मिळाला. या निमित्तानं पुन्हा बाजारभाव पडल्यानंतर शेतमालाचं करायचं काय या संदर्भात चर्चाही खूप होताना दिसल्या. यावेळी आपल्या पॉडकास्टमध्ये आपले जे पाहुणे आहेत अजित कोरडे, ते महाराष्ट्रातील एक यशस्वी टोमॅटो उत्पादक शेतकरी आहेत. राज्यात टोमॅटो पिकाचे बाजारभाव पडल्यानंतर मग याविषयी विस्तृत माहिती व्हावी, चर्चा आपल्या शेतकऱ्यांना कळावी, या निमित्ताने आपण अजित सरांना आज पॉडकास्टमध्ये बोलवलेलं आहे. अजित कोरडे सरांचा थोडक्यात परिचय मी तुम्हाला करून देतो. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील अजित कोरडे हे स्वतः कृषी पदवीधर आहेत. त्याचबरोबर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून त्यांनी MBA मार्केटिंग पूर्ण केलेलं आहे. 2021 पासून भाजीपाला क्षेत्रात अजित प्रयोग करत आहेत. राज्यातील एक अभ्यासू तरुण शेतकरी म्हणून त्यांच्याकडं बघितलं जातं. फ्रूटवाला बागायतदार नावानं एक संस्थात्मक पातळीवर ते राज्यातील टोमॅटो तसेच इतर पिकांच्या संदर्भात नेहमी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतात. टोमॅटो पीक नोंदवही हा एक नवा प्रयोग ते यशस्वीपणे राबवत आहेत. आजवर महाराष्ट्र आणि त्याच्या बाहेरही 3,000हून अधिक शेतकऱ्यांपर्यंत त्यांची टोमॅटो नोंदवही पोहोचलेली आहे. त्याचबरोबर टोमॅटो पिकासाठी स्वतःची एक हवामान यंत्रणा अजित सरांनी सुरू केलेली आहे. देशभरातला हा पहिलाच प्रयोग म्हणता येईल. असे प्रयोगशील शेतकरी अजित कोरडे यांना तुम्ही फेसबुकवरही फॉलो करू शकता. तर टोमॅटो पिकासंदर्भात अजित कोरडे सरांशी आपण बातचीत केलेली आहे. अजित सर, आता ज्यावेळेस टोमॅटोचं खूप मोठ्या प्रमाणावर उत्पन्न होतं आपल्या राज्यामध्ये, त्यावेळेस दुसरा पर्याय असतो की त्याच्यावरती प्रक्रिया करणं. शेतमाल प्रक्रिया हा एक तसा फार अजून मोठा आणि गुंतागुंतीचा विषय आहे. तर शेतकरी उत्पादक कंपन्या आणि जे इतर खाजगी कंपन्या असं टोमॅटो आणि इतर फळ पिकांच्या बाबतीमध्ये किंवा भाजीपाल्यांच्या बाबतीत करताना दिसतात. अलीकडच्या काळात आपण बघितलं तर सह्याद्री फार्म्सचं उदाहरण आहे जे त्याच्यावरती करतात. तर ह्यामध्ये अजून किती संधी आहेत आणि याच्याकडे तुम्ही कसं बघता की शेतकऱ्यांच्या एखाद्या मालाचं उत्पादन जास्त झालं तर मग त्याला शेतमाल प्रक्रिया करण्यासाठी खरंच ग्राउंडवरती तशी परिस्थिती आहे का की शेतकरी काही पुढे येऊन त्याच्यात काही करू शकतात? सर, प्रामुख्याने मी 2018 साली स्वतः एक वाटाडे एक संस्था आहे लातूरला, ते तिथे गेलो होतो. त्यांनी एक बेसिक ते आपल्याला प्रोसेसिंग कसं करायचं घरगुती हे दाखवलं होतं. परंतु सर, माझा हा क्लस्टर आहे, हा फक्त माझ्या इथं 3च महिने माल आहे. तुम्हाला प्रोसेसिंग करायचं असेल, प्रोसेसिंग तुम्हाला एक युनिट टाकायचं असेल तर तुम्हाला वर्षभर माल पाहिजे. प्रोसेसिंग साठी त्यांनी सांगितलं की तुम्हाला 6 रुपयाच्या खाली माल पाहिजे किंवा काय असेल त्यांचं.
सर म्हणजे आपण ही प्रोसेसिंगसाठी वाट बघायची का, की आपल्याला हा कमी दरातच घ्यायचा आहे आणि कमी दरच पाहिजे त्यासाठी? माझं असं मत आहे, प्रॉपर मत आहे. जर काही आपले सगळ्या प्रोसेसिंगसाठी हे शासन म्हणतंय प्रोसेसिंग आहे, तर शासनाने सरळ सरळ आम्हाला प्रोसेसिंग चांगले जे काही युनिट आहेत ते दाखवावे. त्यासाठी एक काय असतं सर, प्रोसेसिंग म्हटलं तर त्याला रेग्युलर मालाचा पुरवठा पाहिजे. हं. तो कमी किमतीतला पाहिजे. हं. त्यानंतर त्याची एक ठराविक व्हरायटी असेल, ती व्हरायटी असावी. हं. शेतकऱ्यांचं काय असतं सर, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग ज्यावेळेस होत असेल, हं. तर मी पहिल्यापासून म्हणतो की टोमॅटो सारख्या पिकाचं कडे बघण्याचा दृष्टिकोन काय असतो, तर मला एकरी टोमॅटोतून 8 ते 10 लाख रुपये व्हायला पाहिजेत. का व्हायला पाहिजेत असं म्हणतो, तर मी सांगितलं होतं तेवढा माझ्या खर्च. गावात जेवढी घरं आहेत ती टोमॅटोचे पैसे झाले. हं. हं. म्हणजे 2019 साली आमच्या गावातल्या प्रत्येक जो कोणी टोमॅटो उत्पादक असेल त्यांनी एकरी 8 ते 10 लाख रुपये केले. हं. हं. म्हणजे माझा दृष्टिकोन काय टोमॅटोकडे बघणारा, की मला ह्याच्यातून हायेस्ट दर मिळाला पाहिजे. हं. मग आपण जर बघितलं, आपण प्रोसेसिंगच्या बाबतीत बघायला गेलं, तर प्रोसेसिंगला एक तर माझ्याकडे वर्षभर टोमॅटो नाहीये. हं. हं. मी एक ठराविक सीझनला आणि मग मी प्रोसेसिंग करण्यासाठी मी काय म्हणतो, तर मला कमीत कमी किमतीत पाहिजे. बरोबर. मग ह्या गोष्टी ह्या फिजिबल ठरत नाही ना. हं. 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 आमचं मत काय माहिती का, तुम्ही आपल्याला ठीक आहे स्मार्ट प्रकल्पांतर्गत तुम्ही म्हणता की तुम्हाला टोमॅटो कुठल्याही प्रोसेसिंगला तुम्हाला हे करतो, सगळ्या गोष्टी करतो. पण आम्हाला ते प्रकल्प दाखवा ना. बरोबर. आम्हाला त्याच्यातली फिजिबिलिटी बघू द्या. ह्या गोष्टी नारायणगाव संगमनेर सारख्या ठिकाणी ठीक आहे किंवा होऊ शकतात की तिथं वर्षभर टोमॅटो असतो. बरोबर. तिथं टोमॅटो मिळू शकतो किंवा काय. परंतु त्याच्यात काय अडचणीत माझं मत असं की तुम्हाला जर का त्याच्यातून मी जर कसं हं. टोमॅटोला 12 रुपये कमीत कमी 12 रुपये 10 ते 12 रुपये दर देऊ शकलो ना ह्या शेतकऱ्यांना, तर ते बाबा ठीक आहे बाबा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग हे तयार होतील. परंतु ज्यावेळेस मार्केटमध्ये 40 रुपये दर चालू असेल टोमॅटोसाठी, माझ्याकडे कोण घालणार आहे सर? नाही, नाही. त्याची शुअरिटी काय? सर कुठलीही योजना असेल, कुठलंही काय असेल, आपण ज्या काही मोठ्या मोठ्या आपण म्हणतो ना गोष्टी करतो, प्रोसेसिंग असेल काय असेल, आपल्याकडे कमी आहे काय, आपण त्याच्यातले जे काही शेतकऱ्यांच्या मेंटॅलिटी कडून जायला पाहिजे आपल्याला. हं. हं. त्या मेंटॅलिटीचा विचार करून आपण त्याच्या संदर्भात आपण काय केली पाहिजे. आज जर का प्रोसेसिंगसाठी आपण जर का मोठी मशिनरी असेल किंवा काय असेल त्याच्यासाठी ठीक आहे, यांचे अनुदान असतील, भांडवली खर्च असेल, परंतु ते चालवण्यासाठी एक सिस्टीम लागेल आणि त्यासाठी जो काही कच्चा माल लागेल त्याची शुअरिटी असावी लागेल, असं माझं मत आहे. बरोबर. सर, आता तुम्ही स्वतः या क्षेत्रात गेली अनेक वर्षांपासून काम करताय. तर जे नवीन शेतकरी येतात त्यांना सगळा डेटा जाणून घ्यायचा आहे, सगळी परिस्थिती जाणून घ्यायची आणि मग त्यांना शेती करायची आहे. ज्यांच्या वाडवडिलांपासून करत आलेली शेतीचा ती पद्धत मोडून ती नव्याने करायला बघतात. तर त्यांना तुम्ही काय सांगाल? मला एवढंच सांगायचंय सर, की शेतीमध्ये तुम्ही येत असताना खूप मोठा खर्च करण्याच्या पहिल्यांदा नादात पडू नका. हं. मी स्वतः 2011 पासून येतोय, मी शेती करतोय. काही गोष्टींसाठी पैसा लागतो. हं. शेती डेव्हलप करणे हा एक खूप मोठा विषय आहे. ड्रीप असेल किंवा काय असेल, ह्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये सर आता माझा एक मित्र आहे कर्नाटकमध्ये जाऊन आला. सर कर्नाटक सारख्या राज्यामध्ये बोर घ्यायला पण शासनाच्या मशीनी आहेत. मग तिथं फुकट बोर घेतलं जातं, देऊन जातं. तिथं मल्चिंगला पैसे दिले जातात. तिथं ड्रीप सिस्टीमला सबसिडी खूप मोठ्या प्रमाणात आहे. तिथं अशा काही गोष्टी लाईट बिल फुकट आहे. म्हणजे त्यांचा जर का माल 1 लाख रुपयात तयार होत असेल, माझा माल जर का 2-2.5 लाख रुपयात तयार होत असेल, तर मी कॉम्पिट कसं करू शकेल? माझं मतच असं, शेतीत उतरत असताना तुम्हाला 2-4 बऱ्याच पिकातला एक जर अनुभव असावा. तुम्ही चालू करत असताना योग्य पद्धतीने अभ्यास बनवला असेल तर चांगल्या आपल्या भागातल्या शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेणं, त्यांच्या तिथं पाहणं. नंतर तुम्हाला जर का भाजीपाला पिकायचा असेल तर नर्सरीवरती जाणं. मी बेसिक सांगतोय, कुठंही मी म्हणत नाही की खूप मोठा डाटा इकडे जावा तिकडे जावा. साधं बेसिक काय, तुम्ही एखाद्या त्या नर्सरीच्या तिथं जावा, तिथं चर्चा करा. तिथून आपल्या इथं ठीक आहे, आपल्या इथं अगोदरच्या त्या लागवडी करत असताना कुठली व्हरायटी लावली, ती कुठं व्हरायटी अगोदर लावली, तिथं जावा. पहिल्यांदा भाजीपाला पिकं करत असताना साधी पिकं करा. कोबी झाले, फ्लावर झालं, मेथी, कोथिंबीर, वांग झालं, कमी खर्चिक पिकं करा. आणि नंतर मग हळूहळू स्टेप बाय स्टेप ही करा. कधीच शेतीमध्ये खूप मोठी गुंतवणूक करण्याच्या भानगडीत पडू नका. तर शेतकरी मित्रांनो, टोमॅटो पिकासंदर्भात अजित कोरडे यांची विस्तृत मुलाखत तुम्ही आमच्या इंडी रेडिओ या ॲपवर ऐकू शकता.
तर शेतकरी मित्रांनो, पॉडकास्टच्या शेवटी महाराष्ट्र राज्याच्या कृषी पणन महामंडळाच्या वेबसाईटवर उपलब्ध बाजारभाव आता आपण बघूयात. दिनांक 4 सप्टेंबर 2021. शेतमाल आवक क्विंटलमध्ये सर्वसाधारण किंमत रुपये प्रति क्विंटल. बाजरी 1657 क्विंटल, किंमत 1605 रुपये प्रति क्विंटल. गहू आवक 8944 क्विंटल, किंमत 1911 रुपये प्रति क्विंटल. ज्वारी आवक 2500 क्विंटल, किंमत 1650 रुपये प्रति क्विंटल. मका आवक 224 क्विंटल, किंमत 1814 रुपये प्रति क्विंटल. हरभरा आवक 5600 क्विंटल, किंमत 4775 रुपये प्रति क्विंटल. मसूर आवक 33 क्विंटल, किंमत 8500 रुपये प्रति क्विंटल. मूग आवक 5577 क्विंटल, किंमत 6376 रुपये प्रति क्विंटल. तूर आवक 7722 क्विंटल, किंमत 6467 रुपये प्रति क्विंटल. उडीद आवक 4541 क्विंटल, किंमत 6487 रुपये प्रति क्विंटल. करडई आवक 5 क्विंटल, किंमत 4950 रुपये प्रति क्विंटल. आणि शेवटी सोयाबीन आवक 2012 क्विंटल, दर 8116 रुपये प्रति क्विंटल. तर शेतकरी मित्रांनो, पुन्हा भेटूयात इंडी जर्नलच्या शेती मातीच्या गोष्टी या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत नमस्कार. डाव परपंचाचा मांडी माझ्या राजार, डाव परपंचाचा मांडी माझ्या राजार.